अमेरिकेने व्हेनेझुएला सारख्या छोट्या देशावरती अटॅक केला. तर सर्वजण म्हणतात की ऑइलसाठी केला ठीक आहे, बट अमेरिकेने याच्यावरती एक्सप्लेनेशन दिलेलं होतं की आमच्या देशामध्ये व्हेनेझुएलाचे जे काही सरकारी अधिकारी होते ते लोक आमच्या देशामध्ये ड्रगची तस्करी करत होते. पण ॲक्च्युअलमध्ये का अटॅक केले? ऑइलसाठी असं सगळेजण म्हणत. ओके, का बरं? व्हेनेझुएलामध्ये जगातील सर्वात जास्त रिझर्व्ह ऑइल साठा आहे. सर्वात जास्त तेल कुठल्या देशामध्ये? व्हेनेझुएलामध्ये. तकरीबन 303 बॅरल पर्यंतचं तेल व्हेनेझुएलामध्ये. त्यानंतर येतात सौदी अरेबिया, कॅनडा आणि इराण. तर ज्या प्रकारे आपल्याला माहिती USA वरती एकूण डेट किती आहे? $38 ट्रिलियन पर्यंतचं डेट आहे. ॲक्च्युअलमध्ये ते लोक ॲटलिस्ट 1 ट्रिलियन पर्यंतचं फक्त इंटरेस्ट वार्षिक पे करणार आहे. तर ह्या सगळ्यामधून बाहेर कसं यायचं? इकॉनॉमिक कोलॅप्स नको व्हायला अमेरिकेचे. त्याच्यामुळे अमेरिकेने ह्या देशावरती अटॅक केला. तर हे लोक काय करतील? याच्यामधून अटॅक केलेल्या ह्या सर्वांचं ऑइल रिझर्व्ह काढून घेतील आणि ते बाहेर दुसऱ्या देशांना ते तेल विकतील. त्याच्यामुळे होईल काय? यांचं जवळपास 50% जे काही डेट आहे हे कमी होते. हा एक कारण झालं. आणि अजून एक हिडन कारण याच्या मागे येते. व्हेनेझुएलाकडे तकरीबन म्हणजे जगातल्या सर्वात 4 नंबरला आहे गेस की 6 लाख पर्यंतचे बिटकॉइन ह्या देशाकडे रिझर्व्ह आहेत. हे 6 लाख बिटकॉइन म्हणजे खूप मोठी अमाऊंट होते. हे बिटकॉइन जे आहे शॅडो रिझर्व्ह म्हणून आहे. तर ते शॅडो रिझर्व्ह काय असते मी तुम्हाला नंतर सांगेल. बट 6 लाख जे बिटकॉइन आहेत हे जर यांनी विकले तरी याच्यातून सुद्धा अमेरिकेवरती जे काही कुठला म्हणजे डेट आहे ते भरपूर प्रमाणामध्ये कमी होईल. तर आपण जर मागच्या 3-4 वर्षापूर्वीचा अभ्यास जर केला तर आपल्याला काय कळतं की अमेरिकेने हे सांगितलं की ईव्हीकडे लक्ष द्या, संपूर्ण जगाचं लक्ष ईव्हीकडे लागून गेलं. पण अमेरिकेने आता स्वतः काय केलं? ऑइलसाठी अटॅक चालू केले, ऑइलसाठी वॉर चालू केली. तर ॲक्च्युअलमध्ये अमेरिका हा देश का बरं इतका पॉवरफुल आहे? आपण आत्ताचा विचार करतो, प्रत्येक देश आत्ताचा विचार करतो, पण अमेरिका आत्ताचा नव्हे तर आता मी पॉवरफुल आहे पण इथून पुढे 20 वर्ष सुद्धा मी कसा पॉवरफुल राहील याचा विचार करून अमेरिका प्रत्येक पाऊल उचलत असतं. तर ॲक्च्युअल मधलं रिझन आहे ऑइल, बिटकॉइन आणि व्हेनेझुएलामध्ये असलेले सर्व नैसर्गिक संसाधनांवरती कब्जा करणं आणि देशामध्ये जगामध्ये सर्वात जास्त पॉवरफुल राहणं हाच अमेरिकेचा मेन मुद्दा असतो.